मी दत्तप्रसाद रमाकांत शेनाई, वेंगुर्ला मठ हे माझं गाव. तिची जत्रा वगैरे सुरू झाल्यानंतर पकवादाची थाप बसली मी उठायचो आणि दरवाजा उघडून पळायचो नाटक बघायला. मला घरातल्या व्यक्ती रोखत होत्या. एज्युकेशनवर म्हणजे माझ्या करिअरवर पाणी सोडलं, पण दशावतार मात्र तसंच जपून एक गणपतीची भूमिका पहिल्यांदा सर्वप्रथम करायला मिळाली. आता दशावतार कला ही मुळातच अंगात असावी लागते, म्हणजे रक्तात असावी लागते. जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाणं. गुरु शिवाय कुठली विद्या नाही. वाचन वाचाल तर वाचाल, त्यामुळे वाचन महत्वाचंच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरु करणं महत्वाचं. दशावतारावर अवलंबून राहणं हे कठीण आहे. इन्कमच्या दृष्टिकोनातून दशावतार फार कमी आहे. 100 कौरव पप्पू नांदुसकरांनी सांगितले. नाटक पाहणारी सुद्धा तुमच्यासारखी मुलं आकर्षित होत आहेत आणि दशावताराला चांगला सुवर्ण काळ आहे असं मी ठाम सांगतो. ही मिळवलेली रसिकांची आणि या लोककलेनं दिलेली संपत्ती आहे. त्यामुळे दशावतार खूप मोठं आहे.